नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दिव्याचं स्टँड कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: 5 नंबरचे गोल्डन मोती घेतलेले आहेत, 5 नंबरचे पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत, 5 नंबरचे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत, सुई, दोरा आणि कैची. आता मी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी मी पिंक कलरचे 10 मणी ओळून घेणार आहे. मी 10 मणी ओळून घेतलेले आहे दोऱ्यामध्ये. मणी मागे सरकवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा जो शेवटचा मणी आहे गाठ मारल्याचा, त्या मण्यातून सुई काढून, सगळ्या मण्यातून सुई काढून घ्यायची एकदा. जिथून आपण सुई काढली होती त्या मण्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे. बघा, मी इथपर्यंत सुई काढून घेतलेली आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 60 व्हाईट मणी ओळून घ्यायचे. बघा, 7 मणी ओळून घेतलेले आहे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत समोरच्या एका सुईतून दोरा काढायचा आहे, एका मण्यातून सुई काढून घ्यायची आहे बाहेर. आता इथं आपल्याला फक्त 5 मणी ओळून घ्यायचे, कारण बाजूचा जो राऊंड केलेला आहे आपण त्याच्यातल्या 2 मण्यातून आपण सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे. बघा, 5 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता बाजूचा राऊंड जो केलेला आहे आपण, त्या राऊंडमधले खालचे जे 2 मणी आहे सुरुवातीचे, त्या 2च मण्यातून सुई वरच्या दिशेने टाकून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत आपण ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती गुलाबी, त्याच एका मण्यातून सुई बाहेर काढून समोरच्या एका गुलाबी कलरच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, आता परत इथं 5 मणी ओळून घ्यायचे. मी 5 मणी ओळून घेतलेले आहे सुईमध्ये. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत आपल्याला बाजूच्या 2 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला परत एका पिंक कलरच्या मण्यातून सुई काढून बाजूच्या पिंक कलरच्या मण्यातून सुई काढून घ्यायची. अशा 2 मण्यातून सुई बाहेर काढायची. आता परत याच्यात आपल्याला 5 मणी घ्यायचे. अशाच पद्धतीने आपण पूर्ण राऊंड तयार करून घेणार आहे. आता मी हे सगळे राऊंड तयार करून घेतलेले आहे. आता शेवटचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी समोरच्या एकाच गुलाबी मण्यातून सुई पहिले बाहेर काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आता
इकडचे 2 आणि इकडचे 2 असे आपल्याकडे चार मणी आहेत, म्हणून आपण फक्त ह्या 2 मण्यातून सुई आधी बाहेर काढून घेणार आहे वरच्या दिशेने. आता याच्यात मी 3च मणी घालणार आहे. तीन मणी घालून घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता बाजूचे जे 2 मणी आहेत त्या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. आता सुई परत फिरवून ह्या मधल्या वरच्या एका मण्यापर्यंत आणायची आहे, वरतून 2 नंबरच्या मण्यापर्यंत. म्हणजे खालून 3 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी या गुलाबी मण्यातून सुई काढणार आहे बाहेर. आता ह्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून मी इकडच्या एका मण्यातून सुई बाहेर काढणार आहे. बघा, 1 2 आणि 3. तिसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथं मी पहिल्यांदा 5 मणी घालून घेणार आहे. पाच मणी घालून घेतलेले. एक गुलाबी आणि परत 5 पांढरे मणी घालायचे. असे 11 मणी घालून घ्यायचे. मी 5 पांढरे मणी घालून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्याच बाजूच्या मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने खालच्या दिशेला. बघा, असा एक राऊंड तयार होईल. परत ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्यातूनच परत समोरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. मी हे सगळे राऊंड पिंक आणि व्हाईटमध्ये करून घेतलेले आहे. आता याच्या समोरची डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता हा जो आपण राऊंड केलेला आहे 11 मण्यांचा, त्याच्या फक्त 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. वरचा एक मणी सोडून द्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. आता मी याच्यामध्ये एक व्हाईट, एक गोल्डन आणि एक व्हाईट असे 3 मणी ओळून घेणार आहे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाकीच्या बाजूच्या जो हा पिंक कलरच्या बाजूचा मणी सोडून त्याच्या खालच्या मण्यातून 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत खालच्या मण्यातून 2 मण्यातून सुई बाहेर काढून परत वरच्या 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये एक व्हाईट, एक गोल्डन, एक व्हाईट असे 3 मणी घ्यायचे. परत बाजूच्या चौथ्या मण्यातून सुई खाली काढून 4 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची.
परत 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण राऊंड तयार करून घेणार आहे. आता मी हे पिंक आणि गोल्डन व्हाईट कलरचे एक राऊंड तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावरची डिझाईन करायची, त्यासाठी मी ह्या चौथ्या मण्यातून दोरा खाली काढलेला आहे सुई. आता त्याच्या समोरच्या 2 मण्यातून सुई मी समोर काढून घेणार आहे. आता मी सुई ह्या पिंक मण्यापर्यंत आणणार आहे. ह्या पिंक एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं आपल्याला 3 व्हाईट मणी घ्यायचे आहे. आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती पिंक कलरच्या, त्या एकाच मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे बाहेर. अशा पद्धतीने आपली ही अशी डिझाईन तयार होणार आहे. परत समोरच्या ह्या गोल्डन मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची, त्यासाठी मी या 2 मण्यातून, समोरच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आता इथं पण आपल्याला 3 व्हाईट मणी घ्यायचे आहे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. परत समोरच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशाच पद्धतीने आपण हा सुद्धा राऊंड पूर्ण करून घेणार आहे. आता इथं एवढी रांगोळी करून घेतलेली, वरची डिझाईन सुद्धा करून घेतलेली आहे. आता मी वरच्या 4 मण्यातून खालच्या मण्यापर्यंत काढून घेतलेला आहे बघा. आता मी ही सुई ह्या मधल्या मण्यात काढून घेणार आहे. हा जो मधला मणी आहे त्याच्या बाजूचा, त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला आता वरची डिझाईन करायची, म्हणून त्यासाठी मी आता सगळ्यात आधी 6 मणी ओळून घेणार आहेत पांढरे. सहा पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. एक गुलाबी कलरचा मणी घ्यायचा आहे आणि परत 6 पांढरे मणी ओळून घ्यायचे आहेत. सहा मणी ओळून घेतलेले सुईमध्ये. अशा पद्धतीने आता मणी सगळे मागे ओढून घ्यायचे. असे एकूण 13 मणी ओळून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई विरुद्ध दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. त्याच मण्यातनं बघा अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत त्याच्या बाजूच्या मण्यात 2 मण्यातून काढून तिसऱ्या मण्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे, मधल्या मण्यापर्यंत. मी मधल्या मण्यापर्यंत सुई काढून घेतलेली आहे. आता याच्यात आपल्याला परत 6 मणी टाकायचे आहेत. सहा मणी टाकून घेतलेले आहेत. परत एक गुलाबी मणी आणि परत 6 पांढरे मणी घेतलेले आहेत.
6 पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. बघा, 6 पांढरे, 1 पिवळा आणि 6 पांढरे असे 13 मणी ओळून घ्यायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत. परत ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती मधल्या, त्या एकच मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. असा आपला अजून दुसरा राऊंड तयार झालेला आहे. आता परत त्याच्या समोरच्या 2 मण्यातून सुई काढून सेंटरच्या मणापर्यंत यायचं, मधल्या मण्यापर्यंत. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत मी मधल्या मण्यापर्यंत सुई काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये परत आता आपल्याला 6 मणी ओळून घ्यायचे. मी 6 मणी ओळून घेतलेले आहेत आणि 1 गुलाबी मणी आणि परत 6 पांढरे मणी ओळून घ्यायचे. बघा, मी 6 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच एकाच मण्यातून सुई आपण विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे राऊंड तयार करून घेणार आहे. मी आता हे राऊंड तयार करून घेतलेले आहे पाकळ्या. आता शेवटची पाकळी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी मधल्या मण्यातून दोरा काढून घेतलेला आहे. हा बघा. आता याच्यामध्ये मी 6 पांढरे मणी घेणार आहे. सहा पांढरे मणी घेतलेले, 1 गुलाबी आणि परत 6 पांढरे मणी घेतले. परत 6 पांढरे मणी घेऊन घेणार आहे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई उलट्या दिशेने काढायची आहे. बघा, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने. आता हे माझ्या सगळ्या पाकळ्या तयार झालेल्या आहे. आता या जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी या गुलाबी पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या सगळ्या मण्यातून सुई वरती काढणार आहे. बघा, अशा पद्धतीने. आता मी 1 2 3 4 5 पाचव्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता मी इथं एक गोल्डन मणी घेणार आहे आणि याच्या बाजूचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाजूचे ज्या पाकळीचे 3 मणी आहेत बघा, 1 2 आणि 3, या तीनही मण्यातून
मी सुई बाहेर काढून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपली एक पाकळी जॉईंट झालेली आहे. आता याच्यात परत आपल्याला एक गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला बाजूचे जे 3 मणी आहे, एक पांढरा, एक गुलाबी, एक पांढरा, अशा 3 मण्यातून सुई समोरच्या याच्यातून मण्यातून काढायची आहे. बघा दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत याच्यात आपल्याला एक गोल्डन मनी घ्यायचा आहे. परत बाजूच्या 3 एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा, 3 अशा 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत याच्यात एक गोल्डन घ्यायचा आहे. परत समोरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे मणी एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. आता मी इथं सगळ्या हे पाकळ्या एकमेकांना जॉईन करून घेतलेल्या आहे. इथं माझी हे दिवा स्टँड पूर्ण झालेलं आहे. बघा मी या कलरमध्ये करून घेतलेलं आहे, गुलाबी आणि गोल्डन आणि व्हाईटमध्ये. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता. आता मी इथं गाठ कशी मारायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी या व्हाईट मण्यातून सगळ्या मण्यातून सुई मी खालच्या दिशेने काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी बाहेर काढून घेतलेले आहे. आता मी इथंच गाठ मारून घेणार आहे. मी अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून एक गाठ मारू शकता तिथं. मी 2 गाठ मारून घेतलेल्या इथं. आता मी माझं इथं 2 गाठ मारून घेतलेले आहे. इथं माझं पूर्ण झालेलं आहे. मी आता इथं दोरा कट करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी माझे हे दिवा स्टँड तयार केलेला आहे. याच्यात तुम्ही हळदी कुंकाचं वाट्या किंवा प्रसादाची वाटी किंवा कॅन्डल ते सुद्धा ठेवू शकतात. पाहिजे त्याचा यूज तुम्ही याचा करू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.